गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. आज आपलं आयुष्य कसं आहे ते बघूया ध्यानात. मग करूया ध्यान. ताठ बसा, पाठ मान खांदे सैल करा, हाताची ध्यान मुद्रा करा, हात मांडीवर ठेवा, डोळे अलगद मिटा. मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा, मन शांत करा. बरेचदा असं होतं, इतरांना मागे टाकण्याच्या नादात आपलं वळण कधी येऊन गेलं याचं भानच राहत नाही. किती वेगाने पळालो तरी आपल्या पुढे कोणीतरी असणारच, कोणाजवळ काहीतरी वेगळं असणारच, कोणाला तरी आपल्यापेक्षा जास्त संधी मिळणारच, कोणाचं तरी वलय आपल्यापेक्षा अधिक असणारच, कोणीतरी आपल्याहून जास्त सुंदर असणारच. हे आपण विसरतो. तेव्हा लक्ष आपल्या स्वाभाविक ध्येयावर आणि जगण्यावरच केंद्रित करायला हवं. आपली गती आपल्या प्रकृतीला साजेल अशी ठेवून आनंदाने जगता यायला हवं. अन्यथा मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात आपण आयुष्याला एका वेगळ्याच दिशेला नेऊन ठेवतो. म्हणून केवळ एकटं पुढे राहण्यापेक्षा सवंगड्यांसोबत थोडं मागे राहिलेलंच उत्तम नाही का? अन्यथा बरेचदा यामुळे विनाकारण असुरक्षिततेची भावना आपल्या मनात वाढायला लागते. काही राहून गेलेल्या गोष्टी आयुष्यात पुढे जाऊन वैफल्य निर्माण करतात. यासाठी पहिल्यांदा गरज आणि चैन यातला फरक आपल्याला कळणं अगदी गरजेचं आहे. इतर धावतायत म्हणून आपणही धावणं बरोबर नाही. जगणं हे राईस प्लेट सारखं असावं. त्यात कसं साऱ्या पदार्थांना आपल्या मर्यादित जागेचं स्थान असतं आणि त्यामुळेच ते जेवण रुचकर लागतं, थोडं असलं तरी. पण बघा, चटणीची जागा भाजीला दिली तर ताट सगळं संतुलनच घालवून बसतं आणि जेवणाचा सुद्धा गोंधळ होतो. जगण्याचं सुद्धा काहीसं असंच आहे. ते सर्वसमावेशक आणि चौफेर असलं तरच सुखकारी ठरतं. एखाद्या मोठ्या यशाच्या प्रतीक्षेत रोजच्या जगण्यातले छोटे छोटे आनंदाचे क्षण निसटून जाऊ देऊ नका. ते क्षण तेव्हाच्या तेव्हा जगून घ्या, लुटून घ्या. साधं आंघोळ करताना आपल्याला हवं तसं गरम पाणी, हवी तशी वेळेची मुभा आणि चांगला आवडीचा साबण असं असलं की आंघोळीचा किती आनंद घेता येतो. छोटीशी गोष्ट आहे. आपल्या आवडीच्या व आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी सगळं आयुष्य पडलंय. हे पालुपद आयुष्य कुरतडून टाकतं. त्यामुळे आलेला क्षण घाईने वेचा. तारुण्यात आपल्याकडे शक्ती असते, पण पैसा असतो असं नाही. पुढे वेळ असतो, पैसा असतो, पण काही वेळा तो पैसा वेगळ्याच कारणासाठी खर्च करायला लागतो. नंतर पैसा असतो, शक्ती कमी पडते. उतार वयात वेळही असतो, पैसाही असतो, पण शक्तीच उरत नाही अंगात. म्हणून आपल्याला आपल्या आयुष्याचा सुवर्ण मध्य गाठता आला पाहिजे आणि समरस होऊन आहे त्याच्यामध्ये जगता आलं पाहिजे. स्टीव्ह जॉब्स म्हणतो, हरवलेल्या वस्तू गवसतील पण वेळ मिळणार नाही.
आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलावर पोचल्यानंतर निरोगी आयुष्य कसं जगावं हे पुस्तक वाचून काय उपयोग. म्हणून जे तुम्हाला करायचंय ते आनंदाने करा. आता आणखीन एक गंमत सांगणार आहे. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जगण्याचा फंडा एका गणिताने आपण सोडवूया. याच्यामध्ये असं मानूया की ए म्हणजे 1, बी म्हणजे 2, सी म्हणजे 3, डी म्हणजे 4, असं झेड पर्यंत 26 अक्षरांना 26 मार्क देऊया. आता ए म्हणजे 1, बी म्हणजे 2, सी म्हणजे 3 असं मानलं तर माणसाच्या कोणत्या गुणाला पूर्ण 100 मार्क द्यायचे. हार्डवर्क हा शब्द बघूया. ह्याच्यामध्ये HARDWORK असं स्पेलिंग येतं. त्यांचे गुण पाहिले तर 98% येतात, म्हणजे पूर्ण नाहीत. दुसरा महत्वाचा गुण म्हणजे ज्ञान किंवा नॉलेज, KNOWLEDGE. त्याचे मार्क किती होतात? 96, म्हणजे पहिल्यापेक्षा कमी. काही लोक म्हणतील नशीब म्हणजे लक, LUCK. याचे गुण किती होतात? 47%, म्हणजे नशीब तर अगदी काठावरच पास झालं. काहींना चांगलं आयुष्य जगण्यासाठी पैसा म्हणजे मनी श्रेष्ठ वाटतो, MONEY. याचे किती मार्क झाले? 72%, म्हणजे हे पण पूर्ण यश देत नाही. बराचसा मोठा समुदाय असं म्हणतो की लिडरशिप करणाऱ्याचं यशस्वी असतं आयुष्य. आता लिडरशिपचे गुण किती बघा? 97, म्हणजे सुखी समाधानी नाहीच, आनंदी तर अजिबात नाही. मग आता आणखीन काय गुण माणसामध्ये असायला हवे की तो 100% सुखी समाधानी होईल? बघा, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे ॲटिट्यूड हे आपल्या गोष्टीनुसार कोष्टकाप्रमाणे तपासून पाहिलं तर ATTITUDE हा शब्द, त्याला येतात 100% मार्क. बघा, आयुष्यातील सगळ्या समस्या निराकरण करून सुखी समाधानी आनंदी आयुष्य जगण्याचा किती स्वस्त फंडा आहे. आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तो जर सकारात्मक असेल तर आयुष्य 100% यशस्वी होईल आणि आनंदी पण होईल. म्हणून आपला दृष्टिकोन बदला, आयुष्य बदलेल. बघा करून, जमेल तुम्हाला. माती पाणी उजेडवारा, तूच मिसळसी सर्व पसार. माती पाणी उजेडवारा, तूच मिसळसी सर्व पसार. आभाळ समज ये आकार, तुझ्या घटांच्या उतरडीला नसे अंत ना पार. तू बेडा तुम्हार, तू बेडा तुम्हार. खटाखटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. खटाखटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या गुणात पुन्हा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी.
फुलामुखी अंगार तू बेडा कुंभार विठ्ठला तू बेडा कुंभार तूच घडली तूच पोळीसी पुरवाळची तूच ताडीसी तूच घडली तूच पोळीसी पुरवाळची तूच ताडीसी नकळया तू काय जोडीसी देसी परिनिर्मिती तया पुढे अंधार तू बेडा कुंभार विठ्ठला. आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.